श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते हे काही शुभ संकेत. तर मंडळी, श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात. त्याला प्राणी, झाडे, वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात. ही चिन्हे समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील बदलू शकते. या चिन्हांद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे, भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का आणि त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे. या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळत आहेत. हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो ती टाळू शकतो. तर मंडळी, जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार आहे तेव्हा तो ही चिन्हे ओळखून त्याचा अधिक फायदा घेऊ शकतो. आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल आधीच सूचित करतो. तो प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून मांजर आहे. मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते, ते संकेत देते. प्रत्येक व्यक्तीला या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर मंडळी, मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊयात. तर मंडळी, पहिला संकेत आहे, जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायले तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते, परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असते. म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत, तुमचे नशीब बदलणार आहे, तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढही होणार आहे. जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याचे चिन्हे आहेत. पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होतील, तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल. तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे तुमचे नशीब बदलणार असल्याचे लक्षण आहे. तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल. तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात याचे ते लक्षण आहे. तर मंडळी, दुसरं लक्षण आहे, जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हाकलून द्या, कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ मानले जाते. मंडळी, जर तुमच्या घरात मांजर आली आणि भांडायला लागली तर याचा अर्थ काय की लवकरच तुमच्या घरावर संकट येणार आहेत आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी यांच्यात भांडणाचे वातावरण देखील असू शकते. म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करू देऊ नका. जर तुमच्या घरात मांजर भांडत असतील आणि अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे असे तुम्हाला दिसले तर अशा वेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या. यावेळी जर तुम्ही शांत चित्ताने काम केले नाही तर तुमच्या घरातील नात्यात दुरावा येऊ शकतो. मंडळी, तिसरं लक्षण आहे, जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभ चिन्ह मानले जाते. अशा परिस्थितीत प्रवास करू नये, अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असे सांगितले जाते. परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे देखील एक शुभ चिन्ह आहे, कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केले आहे की काहीतरी चुकीचे घडणार आहे. अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावा. प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही तिथे आहात तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा. 20 श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या किंवा एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा. असे केल्याने तुम्हाला फायदा होईल. असे म्हणतात, जे काही वाईट घडणार होते ते टळेल आणि तुम्ही तुमच्या कामावर सुरक्षितपणे जाऊ शकाल आणि तुमच्या ठिकाणी व्यवस्थित
ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे पोहोचू शकाल. चौथं लक्षण असं आहे मंडळी, मांजराचे रडणे. ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी खूप अशुभ लक्षण मानले जाते, त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे. कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते. अशा वेळी जर मांजर रडायला लागली किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठीही अशुभ आहे. जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर लगेच तिथून तिला पळवून लावा. लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही, परंतु फक्त तिला घाबरवा आणि पळवून लावा. जेव्हा तुम्ही त्याला घाबरवून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल. तुमच्या घरात काही वाईट घटना घडणार असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि तिथून त्या मांजराला पळवून लावा. पाचवं लक्षण आहे, जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि पिल्लांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचे लक्षण आहे, कारण ते खूप शुभ मानले जाते. घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे सांगते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे. जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते. अशा वेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावे. हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल आणि तुमच्या घरात धनसंपत्ती ही वाढेल. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा.
जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः. 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 ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः.
ओम स्वामी अदृश्य धनसमर्थाय नमः। 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 ओम स्वामी अदृश्य धनसमर्थाय नमः।
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः. 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 ओम स्वामी अदृश्य